तर भाऊ तुम्ही प्रोडक्ट वापरून समाधानी? एकदम समाधानी. कारण की अतिशय माझा चांग खर्च खूप वाचलेला आहे आणि लोकांनी 4-4 फवारण्या मारल्या माझ्या एका फवारणीवर आतापर्यंत. बरं, म्हणजे तुमच्याच गावात लोकांनी बऱ्यापैकी 4-4 फवारण्या. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी दीपक वैष्णव घाटा केमिकल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण निमगाव येथे आलेलो आहे. आज आपण या मिरचीच्या प्लॉटवरती जवळपास 1 महिन्यापूर्वी टिप्सी आणि चमकीलाचं एक डेमॉन्स्ट्रेशन दिलं होतं. तर त्याचेच रिझल्ट बघण्याकरता व किती लॉंग डिस्टन्स रिझल्ट टिकून आले हे बघण्याकरता आज आपण इथं आलेलो आहे. तर आपण शेतकऱ्यातर्फे जाणून घेऊ की त्यांना या 2 प्रोडक्टचे रिझल्ट कसे आले हे त्यांच्यातर्फे आपण एकदा जाणून घेऊ. नमस्कार भाऊ, तुमचं एकदा नाव सांगा पूर्ण. माझं नाव विक्रम पंडित त्रिपुर, राहणार निमगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझा मोबाईल नंबर 9545249339. मी 1 महिन्यापूर्वी या ट्रिप्सी आणि चमकीलाचा स्प्रे घेतला होता. त्याच्यानंतर आजपर्यंत माझ्या मिरचीवर कुठलाही अटॅक आलेला नाही. म्हणजे जवळपास 1 महिना झाला 1 तुम्हाला महिना spray झाला कंप्लीट. कोणत्याही प्रकारचा सकिंग कुठलाच पेस्टचा अटॅक दिसतो? स्प्रे घेतलेला नाही, काहीच नाही. मिरचीपर्यंत अजून एकदम स्टँडर्ड मध्ये तशी तशीच आहे. ओके. आता आपण इथे झाडं बघू शकता. थोडक्यात त्यांना 2 मिनिटात एकदा झाडं दाखवा, झाडांची क्वालिटी. की सध्या शेतकरी सर्वात जास्त जर का परेशान असेल, तर मिरचीवर थ्रिप्ससाठी परेशान असतो किंवा त्याला पोकळा पडतोय त्यासाठी परेशान असतो. तर तुम्ही इथे बघू शकता किती चांगल्या प्रकारची क्वालिटी आहे, काळुंकी आहे, कुठल्याही प्रकारचा सकिंग पेस्टचा अटॅक नाहीये, पांढऱ्या माशीचा अटॅक नाहीये किंवा थ्रिप्सचा अटॅक नाहीये. अतिशय चांगल्या क्वालिटीमध्ये झाडं आहेत, फुल लागलेलं आहे, मिरची लागलेली आहे, फळ लागलेलं आहे. अतिशय चांगल्या प्रकारचे रिझल्ट त्यांना आलेले आहे. आपण याच्यावरती फवारणी घेतली होती टिप्सीची, जे की याच्यामध्ये फेप्रॉनिल प्लस ॲझॅक्झोस्ट्रॉबिन असं दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे एक कीटकनाशक आहे आणि एक बुरशीनाशक आहे. असा या टिप्सीमध्ये दोन्ही मॉलिक्युल आहे. आणि आपण दुसरं घेतलं होतं चमकीला, ज्या की मध्ये मायक्रोन्यूट्रिएंट, अमिनो आणि पेप्टाइड असं की एक बायोस्टिम्युलंट आहे. असा आपण दोन्हीचा स्प्रे या मिरचीवरती घेतलेला आहे. जवळपास महिना कंप्लीट होतोय, अजून कोणत्याही प्रकारचा सकिंग पेस्टचा अटॅक इथं दिसून येत नाही. अतिशय चांगल्या प्रकारची काळुंकी व क्वालिटी या मिरचीला आलेली आहे. तर भाऊ तुम्ही प्रोडक्ट वापरून समाधानी? एकदम समाधानी. कारण की अतिशय माझा चांग खर्च खूप वाचलेला आहे आणि लोकांनी 4-4 फवारण्या मारल्या माझ्या एका फवारणीवर आतापर्यंत. बरं, म्हणजे तुमच्याच गावात लोकांनी बऱ्यापैकी 4-4 फवारण्या झाल्या. म्हणजे त्यांच्याच गावात जे आसपासचे प्लॉट आहेत तिथे आजपर्यंत 4-4 फवारण्या झाल्यात. पण त्यांनी फक्त एकच फवारणी मारलेली आहे आज. कोणत्याही प्रकारचा अटॅक त्यांना या प्लॉटवरती दिसून आला नाही. ठीक आहे, आता आपण बघायला द्या की मिरची आज कशी काय भाऊ, काय ते वापरलं त्यांना एकच सांगितलं चिप्सी आणि चपकीलाचा स्प्रे चमकीला. घेतला. म्हणजे आसपासचे जे शेतकरी आहेत, ज्यांनी मिरची लावली स्वतः इथे बघायला यायला लागले. त्यामुळे तुम्ही काय फवारणी केलेली, त्यांनी टिक प्लस चपकीलाची फवारणी केली व आज कोणत्याही प्रकारचा अटॅक त्यांच्या प्लॉटवर दिसत नाही. भले 8-15 दिवसापर्यंत फवारणी करावी लागते, पण आता हे अपवाद आपल्याला एक शेतकरी सापडले की त्यांनी महिनाभर झाले मिरचीवर अशी फवारणी घेतलेली. असं होत नाही. पण पहिल्यांदा मी बघतो, आता मी जवळपास 5 वर्ष झाली मिरचीवरती काम करतोय. पण 8 दिवस झाले की मिरचीवरती स्प्रे घ्यावा लागतो आणि घ्यावाच पडतो. पण तुमची एकमेव अशी मिरची बघितली की महिना झाला स्प्रे घेतला नाही तरी मिरचीची क्वालिटी टिकून राहिली. म्हणजे खरंच एक तर औषधीची पॉवर समजावं लागेल किंवा तुमच्या इकडचं वातावरण चांगलं समजावं लागेल. औषधीचा रिझल्ट तर त्यांचा दाखवलाच, औषधी चांगली आहे, त्याला काही अडचणच नाही. पण तुमच्याकडे वातावरणही चांगलं आहे, मिरची एकदम टिकून राहिली. तरी 15 दिवसापर्यंत स्प्रे घेणं गरजेचं आहे. कारण माझ्या अगोदरच्या ह्याच्या मिरच्या हा. मिरची सारख्या नाही. तर 15 दिवस 8 दिवसाचा फरक. हो. माझी मिरची सगळ्यात लेट लावलेली, बरोबर. सगळं स्टँडर्ड. ओके. म्हणजे ते तरी औषधीच्या रिझल्टवर एकदम ठाम आहे की एकदम सुपिरियर त्यांना रिझल्ट भेटले. खरंच अतिशय चांगल्या प्रकारचे रिझल्ट टिप्सी आणि चमकीलाचे भेटतात. तरी शेतकरी बांधवांनी नक्कीच एक वेळ टिप्सी आणि चमकीला तुम्ही यूज करून बघा. अतिशय सुंदर रिझल्ट आहे. जर का तुमचं कांद्याचं रोप जरी असेल सुरुवातीला टाकलेलं, त्यावरती सुद्धा तुम्ही टिप्स यूज करू शकता. तुमचं जे रोप पिवळं होऊन जे मरण्याचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा पिवळं होऊन कुजून जातं किंवा रोप जे मर होती त्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचं काम टिप्सी प्लस चमकीला करतं. त्यामुळे रोप ज्यावेळेस स्टेज असेल त्यावेळेस तुम्ही 20 ते 25 ml टिप्सी घ्या आणि 20 ते 25 ml चमकीला घेऊन नक्कीच तुमच्या रोपावरती सुद्धा स्प्रे करू शकता. अतिशय चांगल्या प्रकारचे रिझल्ट घाटा केमिकलच्या टिप्सी आणि चमकीलाचे सध्या येते. त्याच्यामुळे बिनधास्त प्रकारे तुम्ही यूज करू शकता. काय अडचण नाही. भाऊ तुम्ही पूर्णपणे समाधानी झाला? हो, पूर्णपणे आता नेक्स्ट समाधान. फवारणी कोणती करायची, कोणत्या कंपनीची? सर जे तुम्ही सांगता ती फवारणी घे. त्यांचा घाटा कंपनीवर एवढा विश्वास बसलाय की ते नंतरची जी फवारणी घेणार आहे ते पण आपल्यातर्फेच घेणार आहे की साहेब तुम्ही फवारणी द्या. जी एकदा फवारणी घेतली की भरपूर दिवस आम्हाला परत फवारणी घ्यायचं काम पडेल. अशा अतिशय सुंदर प्रकारचे रिझल्ट टिप्सी आणि चमकीलाचे बघायला मिळाले. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचे रिझल्ट व चांगल्या प्रकारचे प्रोडक्ट आम्ही नक्कीच नवीन नवीन घेऊन येत राहू. धन्यवाद.